कंटाळलायस ना सगळ्या जगाला तोंड देऊन देऊन? सगळं काही सरळ करायला जातोस, पण काहीतरी उलटच होऊन बसतं. हे असं का होतं? हेच सुरू आहे ना डोक्यात. आता यावर उपाय सांगतो, तू शांतपणे ऐक. माझी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा काय माहितीये? तुझी माझ्या विचारांनी होणारी ही मानसिक अंघोळ. पण जेव्हा हे विचार तू आचरणात उतरवशील, तेव्हाच आम्ही खरे समाधानी होऊ. हरायचं कोणालाच नसतं रे, पण काही वेळेस परिस्थिती आणि नियती ही आपल्या हातात नसते. युद्धात उतरणारे वीर हे हरण्याच्या मानसिकतेने उतरत नसतात, पण कष्टांची पराकाष्ठा करून सुद्धा त्यांच्या पदरी पराभवच येतो. मग याला जबाबदार ते योद्धे असतात का? नाही ना. ह्यालाच म्हणतात नियतीचा खेळ. असंच एक युद्ध तुझ्या आयुष्यात सुरू आहे.